नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. काल आपण पाहिले होते 7 जानेवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत 8 जानेवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. यामध्ये आपण काही महत्त्वाची माहिती देखील कव्हर करणार आहोत, जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. पहिला प्रश्न आहे, भारताचे पहिले मोठ्या लोकसंख्येचे म्हणजेच 70 लाखपेक्षा जास्त. तर भारताचे पहिले 70 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले झोपडपट्टीमुक्त शहर कोणते होणार आहे? तर नुकतंच गुजरात राज्य सरकारने एक मोठी घोषणा केलेली आहे आणि सुरत हे जे काही शहर आहे बघा, तर ते भारताचे पहिले मोठ्या लोकसंख्येचे म्हणजेच 70 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले झोपडपट्टीमुक्त शहर होणार आहे, अशी घोषणा गुजरात राज्य सरकारने केलेली आहे. आता गुजरातने केलेले आहे. तर गुजरातचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? भूपेंद्रभाई पटेल हे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. आचार्य देवव्रत हे गुजरातचे राज्यपाल आहेत आणि गुजरातची राजधानी आहे गांधीनगर. सुरत हे शहर देशातील पहिले मोठ्या लोकसंख्येचे 70 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले झोपडपट्टीमुक्त शहर होणार आहे. 2006 मध्ये 38% लोक हे झोपडपट्टीमध्ये राहत होते. आता ते बघा कमी होऊन फक्त 5% राहतात. किती? फक्त 5%. आणि ते लवकर पूर्णतः तेही बंद होणार असून पूर्णपणे झोपडपट्टीमुक्त शहर होणार आहे सुरत, जे गुजरात राज्यातील आहे, अशी घोषणा गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांनी केलेली आहे. एक पर्याय ड दिसतो बघा, चंदीगड. चंदीगडवर एक प्रश्न विचारला जातो, देशातील पहिले अधिकृत झोपडपट्टीमुक्त शहर कोणते? तर देशातील पहिले अधिकृत झोपडपट्टीमुक्त शहर आहे चंदीगड. प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवायचा आहे. 21वे जागतिक मराठी संमेलन 2026 हे कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर 21वे जागतिक मराठी संमेलन 2026 हे पर्याय क पणजी गोवा. कोठे? पणजी गोवा. गोव्याची राजधानी पणजी. तर या ठिकाणी 21वे जागतिक मराठी संमेलन 2026 हे आयोजित केले जाणार आहे. याचे अध्यक्ष कोण असणार आहेत? डॉक्टर अनिल काकोडकर हे याचे अध्यक्ष असणार आहेत. उद्घाटक कोण असणार आहेत? तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याचे उद्घाटक असणार आहेत. स्वागताध्यक्ष असणार आहेत प्रमोद सावंत, जे गोव्याचे मुख्यमंत्री आहेत. कोण आहेत गोव्याचे मुख्यमंत्री? तर प्रमोद सावंत हे 21व्या जागतिक मराठी संमेलन याचे स्वागताध्यक्ष असणार आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा, दुसऱ्या खेलो इंडिया बीच गेम्स 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे? तर पर्याय क घोगला बीच दीव. घोगला बीच दीव या ठिकाणी दुसऱ्या खेलो इंडिया बीच गेम्स 2026 चे आयोजन हे करण्यात आलेले आहे. आवृत्ती किती होती? दुसरी आवृत्ती आहे, याचं आयोजन हे घोगला बीच दीव या ठिकाणी करण्यात आलेले आहे. पहिली आवृत्ती गेल्या वर्षी पार पडली होती. या पहिल्या आवृत्तीमध्ये पहिला क्रमांक पटकावला होता मणिपूरने आणि दुसऱ्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र होता. गेल्या वर्षी जी आवृत्ती पार पडली त्यामध्ये महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर होता आणि मणिपूर हा पहिल्या क्रमांकावर होता. हे जे काही खेलो इंडिया बीच गेम्स असतात बघा, तर याचे आयोजक कोण आहेत? तर स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया व नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन हे याचे आयोजक आहेत. पुढचा चौथा प्रश्न आहे, 9व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड ही करण्यात आलेली आहे? तर 9व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर गणेश चव्हाण. पर्याय क डॉक्टर गणेश चव्हाण यांची 9व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड ही करण्यात आलेली आहे. हे जे काही गणेश चव्हाण आहेत बघा, तर या गणेश चव्हाण हे अमेरिका येथील जगप्रसिद्ध लायब्ररी ऑफ काँग्रेसमध्ये या गणेश चव्हाण यांची भरकाडी हे जे काही काव्यसंग्रह आहे बघा, तर या कथासंग्रहाचं बघा या ठिकाणी समावेश झालेला आहे. कशामध्ये? तर जगप्रसिद्ध लायब्ररी ऑफ काँग्रेसमध्ये यांच्या भरकाडी या
कथासंग्रहाचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यांचा हा जो काही भरकाडी हा कथासंग्रह आहे बघा, तर तो भटक्या विमुक्त जमातींच्या जीवनावर आधारित आहे. प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. भटक्या विमुक्त जमातींच्या जीवनावर आधारित भरकाडी हा जो काही कथासंग्रह आहे, तर तो खालीलपैकी कोणाचा आहे? तर तो आहे बघा डॉक्टर गणेश चव्हाण यांचा आहे, जे 9व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड ही झालेली आहे. पुढील 5वा प्रश्न आहे, कार निकोबार येथे अपग्रेड केलेल्या रनवेचे उद्घाटन हे कोणाच्या हस्ते पार पडले? तर कार निकोबार येथे अपग्रेड केलेल्या रनवेचे उद्घाटन हे CDS अनिल चव्हाण, भारताचे सध्याचे CDS कोण आहेत? अनिल चव्हाण आहेत बघा, आणि यांच्या हस्ते कार निकोबार येथे अपग्रेड केलेल्या रनवेचे उद्घाटन हे नुकतंच पार पडलेले आहे. हे जे काही कार निकोबार आहे तर ते कोठे आहे? तर अंदमान व निकोबार द्वीपसमूह या ठिकाणी ते आहे. पोर्ट ब्लेअरच्या जवळपास 300 ते 400 किलोमीटर पर्यंत त्याचं स्थान आहे. कशाचं? तर कार निकोबार. पोर्ट ब्लेअरचं नाव काय करण्यात आलेलं आहे? तर सी विजयापुरम असं त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे. 2004च्या सुनामीमध्ये सर्वाधिक जर नुकसान झालं होतं तर ते बघा या कार निकोबारचं झालं होतं. केव्हा? तर 2004 मध्ये बघा सुनामी आली होती, आणि या सुनामीमध्ये सर्वाधिक नुकसान हे कार निकोबारचं झालं होतं. हे जे काही कार निकोबार आहे तर ते मलक्का सामुद्रधुनी या ठिकाणी स्थित आहे. पुढचा 6वा प्रश्न आहे, नुकतंच 2026 मध्ये कोणत्या ठिकाणी दुर्मिळ चंदनी बिबट्या हा आढळलेला आहे? तर नुकतंच 2026 मध्ये दुर्मिळ चंदनी बिबट्या हा पर्याय अ विजयनगर कर्नाटक या ठिकाणी आढळलेला आहे. कर्नाटकला चंदनभूमी असे म्हटले जाते. प्रश्न महत्त्वाचा आहे. चंदनभूमी म्हणून ओळख आहे कर्नाटकची, आणि या कर्नाटकच्या विजयनगर या ठिकाणी दुर्मिळ चंदनी बिबट्या हा आढळलेला आहे. अशा रंगाचा जो काही चंदनी बिबट्या बघा, तर या चंदनी रंगाचा बिबट्या हा देशातील दुसरा बिबट्या ठरलेला आहे. प्रथम बिबट्या हा राणकपूर राजस्थान या ठिकाणी आढळला होता. चंदनी रंगाचा बिबट्या हा प्रथम राजस्थान राणकपूर या ठिकाणी आढळला होता. त्यानंतर आता दुसऱ्यांदा विजयनगर कर्नाटक या ठिकाणी आढळलेला आहे, आणि अशा रंगाचा तो देशातील दुसरा बिबट्या ठरलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या चंदनी बिबट्यांना स्ट्रॉबेरी बिबटे असे म्हटले जाते. स्ट्रॉबेरी बिबटे कशात? तर आंतरराष्ट्रीय स्तरावर या बिबट्यांना स्ट्रॉबेरी बिबटे असे म्हटले जाते. पुढचा 7वा प्रश्न आहे, खतबात ए मोदी या उर्दू पुस्तकाचे अनावरण हे कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर खतबात ए मोदी या उर्दू पुस्तकाचे अनावरण हे पर्याय क धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. कोठे? तर दिल्ली या ठिकाणी याचं अनावरण करण्यात आलेलं आहे, या खतबात ए मोदी या उर्दू पुस्तकाचे. यामध्ये नरेंद्र मोदी यांची जी काही महत्त्वाची भाषणे आहेत बघा, तर त्यांचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. हे धर्मेंद्र प्रधान नक्की आहेत कोण? तर ते आहेत बघा सध्या केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान. यांच्या हस्ते खतबात ए मोदी या उर्दू पुस्तकाचे अनावरण हे करण्यात आलेले आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार हा कोणी स्वीकारलेला आहे? तर पर्याय ब डेल्सी रॉड्रिग्स यांनी बघा व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार हा नुकतंच स्वीकारलेला आहे. हे जे काही व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष होते बघा, तर त्यांना अमेरिकेने बघा अटक केलेली आहे, आणि त्या ठिकाणी बघा अटक झाल्यानंतर ते पद रिक्त झालं होतं, आणि त्या पदावर आता डेल्सी रॉड्रिग्स यांनी हंगामी राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार हा नुकतंच स्वीकारलेला आहे. आता त्या राष्ट्राध्यक्षांचं नाव आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे, ज्यांना बघा अटक करण्यात आलेली आहे. कोणत्या देशाने अटक केलेली आहे? तर अमेरिका देशाने त्यांना अटक केलेली आहे. यांचं नाव आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.